नमस्कार. आपल्या युवराजांची भाषणं आपण नेहमी ऐकली असतील. त्या युवराजांच्या भाषणामध्ये दोन शब्द वारंवार असतात, दोन नावं वारंवार असतात. एक म्हणजे अदानी आणि दुसरं म्हणजे अंबानी. ते इतक्या वेळेला अंबानी 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 म्हणतात की अंबानीचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण होईल की नाही ही माझ्या मनामध्ये तरी शंका आहे. म्हणजे काही काही वाक्य अशी असतात ना, ते पूर्ण होत नाही म्हणतात ते. सहाय्यकारी क्रियापद जसं असतं ना वाक्य पूर्ण होण्यासाठी, तसं अंबानी हे राहुल गांधींच्यासाठी सहाय्यकारी क्रियापद झालंय. हे अंबानी नावाचं प्रकरण नेमकं काय आहे? नरेंद्र मोदींनी अंबानींना मोठं केलंय, अंबानींना फार उच्च स्थानावर नेऊन बसवलंय, बरेचशे सवलती दिल्यात की आणखी काही आहे? मुळात मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की अंबानी गुजराती जरी असले, म्हणजे अंबानी गुजराती जरी असले तरी धीरूभाईंच्या या रिलायन्स नावाच्या उद्योग समूहाचा प्रारंभ झाला 1966 साली. संसदेमध्ये एक खासदार आहेत ज्यांनी हा प्रश्न विचारला होता. 1966 ते 1996 या काळात रिलायन्स उद्योग समूहाने किती कर या देशात भरला होता? सोपं आहे, सांगायला हवं ना किती कर भरला होता. पण याचं उत्तर शोधायला गेलं की रिलायन्स या समूहाला 30 वर्ष करातून सवलत दिलेली होती. म्हणजे एक नवा छदाम अंबानी या देशामध्ये कर स्वरूपामध्ये भरत नव्हते. आता 1966 ते 1996 या काळात राजवट कोणाची होती? काही सांगायची गरज आहे? कोणाची होती ते? म्हणजे संपूर्णतः काँग्रेस, गांधी यांची राजवट, आणि या राजवटीमध्ये अंबानींनी कर भरलेला नव्हता. मग अंबानींना मोठं कोण करत होतं? मोदी? 1966 ला मोदींचं गुजरातला राज्य होतं की 1996 ला मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते? कधी होते? म्हणजे तुम्ही त्यांना कर माफ करत जाणार, टॅक्स किती भरला हे सांगणार पण नाही, सवलत तुम्ही देणार, आणि आता तेच अंबानी मोदींच्या राजवटीत उद्योग वाढवू लागले की सुरू करायचं अंबानी अदानी अदानी अंबानी. बंद करा हे धंदे, बंद करा. मी अजून काही सांगणार आहे. एक साधा प्रश्न राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी यांना विचारावा. साधा प्रश्न विचारावा की आपल्या पिताश्रींचं राज्य या देशावरती असताना व्ही.पी. सिंग म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग हे अर्थमंत्री, संरक्षण मंत्री होते. विश्वनाथ प्रताप सिंगांचं अर्थमंत्री पद राजीव गांधींनी का काढून घेतलं? अचानक त्यांना बाजूला का केलं? राजीव गांधींनी कदाचित सोनिया गांधींना सांगितलं असेल, तर सोनिया गांधींनी कृपया राहुल गांधींना सांगावं की का काढून घेतलं. मग तुमच्या लक्षात येईल की अंबानीचे खरे पाठीराखे, तारणहार कोण आहेत. मी तुम्हाला सांगतो ते कारण काय होतं. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी या देशाचे अर्थमंत्री झालेले असताना एक महत्वाचा निर्णय घेतला की कर चोरी आणि वित्तीय अनियमितता यामध्ये ज्या ज्या संस्था चोरी करतात किंवा गडबड करतात अशा संस्थांना कायद्याने धडा शिकविण्यासाठी ईडी नावाच्या संस्थेला विशेषाधिकार बहाल केले. म्हणजे आता जे ईडी दिसतं ना, ती ईडीची पिढा वाढवण्याची शक्ती राजीव गांधीच्या पंतप्रधान पदाच्या काळात विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बहाल केलेली होती. एवढे अधिकार वाढवले की ईडीने या करचोरांच्या विरोधात कारवाई करायला सुरुवात केली. आता दोन मोठे करचोर होते या काळामध्ये, त्यांच्यावर कारवाया झाल्या होत्या, रेड पडल्या होत्या, आणि ते करचोर म्हणजे एक रिलायन्स उद्योग समूहाचे मालक धीरूभाई अंबानी आणि दुसरे आपल्या देशातील दैवत बनलेले अभिनेता अमिताभ बच्चन.
या दोघांवरती कारवाया झालेल्या होत्या. या दोघांवरती कारवाया झाल्यानंतर याचे थेट पडसाद उमटू लागले. राजीव गांधी अस्वस्थ झाले आणि विश्वनाथ प्रताप सिंगांना त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातून बाहेर काढलं. अंबानीच्या साठी या देशाच्या वित्तमंत्र्यांना बाहेर काढण्याची तयारी ज्या काँग्रेससाठी होती, त्या काँग्रेसच्या नेत्याचे पुत्र आता अंबानी 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 म्हणल्याशिवाय आपलं भाषण पूर्ण करू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात येते का? जरा पुढे जाऊया. एवढ्यावर नाही थांबत, कारण कसं आहे, एक दोन विषय सांगितल्याने यांचा विश्वास नाही बसत. जरा पुढचे विषय सांगतो. जे सपोर्टिव्हला मी मागच्या बाजूला तुम्हाला डॉक्युमेंट पण दाखवतोय, बातम्या पण दाखवतोय, त्या तुमच्या लक्षात येतील. जरा पुढे जाऊया. 2006 साली म्हणजे या देशातले सगळ्यात मोठे अर्थतज्ञ, देशाचे पंतप्रधान बनलेले होते मोनी बाबा मनमोहन. 2006 साली या रिलायन्स उद्योग समूहाला रिटेल कंपनीच्या रिटेल मार्केटचं लायसन देण्यात आलं आणि रिलायन्स इंडस्ट्री, रिलायन्स उद्योग समूह रिटेल मार्केटमध्ये उतरला. लायसन देणार काँग्रेसची राजवट. 2007 साली इलेक्ट्रॉनिक रिटेल चेन मध्ये, तुम्हाला जे आता रिलायन्स डिजिटल दिसतं जागोजागी, सब कुछ रिलायन्स डिजिटल मध्ये रिलायन्स आहे, ते रिलायन्स डिजिटल याला लायसन्स देऊन इलेक्ट्रॉनिक मार्केटच्या किरकोळ विक्रीच्या चेनमध्ये सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया 2007 साली याच काँग्रेस सरकारनं केली. आणि तेच राहुल गांधी अंबानी 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 म्हणत अंबानीच्या नावानं खडे फोडत मोदींना शिव्या घालतात. जरा पुढे जाऊया, एवढ्यावर नाही भागत. 2013 हे वर्ष फार महत्वाचं आहे. 2013 या वर्षामध्ये येऊ घातलेल्या 4G नेटवर्कसाठी कोणाकोणाला परवानगी द्यायची याची चर्चा सुरू होती. 4G नेटवर्कसाठीची. आता 5G आले सोडून द्या, 13 साली 4G होतं. एकेका कंपन्यांचा विचार करायचा ठरला तर या देशात सर्वात मोठी कंपनी आणि सरकारी कंपनी होती BSNL, भारत संचार निगम लिमिटेड. अपेक्षित हे होतं की BSNL ला 4G साठी परवानगी दिली जाईल. नाही दिली गेली. कोणाला मिळाली? कर लो दुनिया मुट्ठी में हा संदेश घेऊन आलेल्या अंबानींच्या रिलायन्सला, ज्याला आता जिओ नावाने आपण ओळखतो. 4Gचं नेटवर्क रिलायन्सला दिलं गेलं, 4Gचं लायसन्स रिलायन्सला दिलं गेलं. का? त्यावेळी मनमोहन सिंगांना, सोनिया गांधींना, या राहुल बाबांना BSNL दिसलं नाही, सरकारी कंपनी दिसली नाही, ती अंबानीला दिली गेली. म्हणजे बघा, अंबानीकडून कर घेणार नाही, अंबानीवर धाड टाकील त्याचं मंत्रिपद काढून घेऊ, अंबानीला रिटेल विक्रीचं लायसन देऊ, इलेक्ट्रॉनिक रिटेल चेनचं लायसन देऊ, 4Gचं लायसन फक्त अंबानीलाच देऊ, तोच चालवेल. हे कोण धंदे केले होते? हे काँग्रेसच्या काळात घडलेले धंदे होते. मी जे सारखं बोलतो ना, तुम्हाला वाटतं की मी भाजपची बाजू घेतोय आणि काँग्रेसला शिव्या घालतोय. खोट्या शिव्या द्यायच्या नाहीत. खोट्टा बोलायचं नाही, खोट्या शिव्या द्यायच्या नाहीत. जे कांड आपण केलेत तेच कांड हे करणार असतील तर त्या कांडासाठी यांना शिव्या नाही घालायच्या, दोघा नाही घालायच्या. जर मोदींचं उद्योगपतींना मदत करणं चूक असेल तर त्यावेळी आपण काय झड एके मारली होती हे सांगायचं. आणि ज्या दिवशी या गोष्टी आम्ही उघड करून सांगू लागतो ना, तेव्हा खरी गडबड होऊ लागते. का काढलं विश्वनाथ प्रताप सिंगांना? कोण दिली लायसन्स? या सगळ्याचा विचार होणार आहे की नाही? धीरूभाईंनी रिलायन्स उद्योग समूह वाढवला तो या काँग्रेसच्याच कृपेच्या आधारावर. अदानीला पोर्ट कोण दिलेत गुजरातमध्ये? सगळ्यात मोठं पोर्ट जे आज भारतातलं आहे, मुंद्रा, भारतातलं सगळ्यात मोठं पोर्ट. JNPT नाही आहे, आता वाढवण झाल्यावर वाढवण मोठं होईल, पण आज भारतातलं सगळ्यात मोठं पोर्ट जे आहे मुंद्रा, ते अदानीला बनवण्यासाठी कोण दिलं होतं? काँग्रेसच्या सरकारच्या काळात मिळालेलं होतं.
जाऊ दे, याच अंबानीला, अदानीचा विषय झालाच आहे, याच अंबानीला दिल्ली आग्रा यमुना एक्सप्रेस हायवे, अनिल अंबानीला याचं कंत्राट कोण दिलं होतं? समाजवादी पार्टीच्या आणि काँग्रेसच्या मदतीने मिळालेलं होतं. 100 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं त्या देशामध्ये त्यांच्या काळात विणलं गेलं होतं 14 पर्यंत. त्यातली मुंबईची मेट्रो कोण केली आहे? अंबानींनी केलेली आहे. म्हणजे अंबानीला तुम्ही मदत करणार ते सगळं बरोबर, पण अंबानीला आता भाजपनं मदत केली, मोदींनी मदत केली की ते मात्र चूक. ह्याचं कारण स्पष्ट असतं. आपल्याला मलिदा देणारा बंद झाला आणि तोच दुसऱ्याला मलिदा देऊ लागला की मग मलिदा देणारा आणि घेणारा दोन्ही पापी असतात. पण आधी आपण मलिदा खाऊन सकाळी सकाळी विसर्जन केलंय याचं भान सुद्धा यांना राहत नाही. नमस्कार.